आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मातोरी मुंगसरे रिंग रोड भूसंपादनाचा वाद आता अधिकच चिघळला असून शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आंदोलनाला पाठिंबा दिला। मातोरी आणि मुंगसरे परिसरातील शेतकऱ्यांनी रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेला विरोध दर्शवत प्रशासन विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली। आंदोलन चिघळताच खासदार संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी फोनवरून थेट चर्चा केली। शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, जबरदस्तीने भूसंपादन करू नये आणि शेतकऱ्यांचे म्हणणे प्रशासनाने ऐकून घ्यावे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मातोरी मुंगसरे रिंग रोड प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानुसार या सगळे शेतकरी आणि हा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला, तोपर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहीत नव्हतं। ठीक आहे, जमीन संपादन भूसंपादन होत असते, विरोध होत असतो, पण कमलाबाई केलं त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले, त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतो आहे। महिलांना पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने जबरदस्ती करतो आणि ज्या पद्धतीने महाराज वाट पाहिली तासभर, त्यांची पूर्वनियोजित बैठक होती, आलो। दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला, आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली। अत्यंत संवेदनशील। सकाळी 7 वाजता सरकार कामाला लागलं, 7 वाजता लोकांच्या घरात घुसले, आता दांडे घेऊन सकाळी 7 वाजता महिला आंघोळीला गेलेल्या आहेत, कपडे बदलत आहेत आणि त्या परिस्थितीत त्यांच्यावरती हल्ले या राज्याचे प्रशासनातले अधिकारी करतात। लाज वाटली पाहिजे। तुम्ही काल नाशिकमध्ये धर्मध्वजा फडकावलात ना? नाही, तुम्ही समृद्धीसाठी अनेकदा रस्ते वळवलेले आहेत ना, लोकांच्या जमिनी वाचवल्या आहेत। कॅप्टन खरातची जमीन तुम्ही वाचवली आहे 17 ठिकाणी। मग ह्या आमच्या भगिनींचं सुद्धा घर आणि शेती